सुदर्शन, तू असं का बोलतोयस? आपल्या नव्या आयुष्याची आज सुरुवात झालीये. आपलं भविष्य ते आता उज्ज्वल करायचं याविषयी आपण बोलायला हवं. खरं तर कसं आहे की गुंतवणूक केल्याशिवाय नुकसान कसं होतं हे मला तरी कळू दे ना. आणि तुलाही माहिती आहे की माझ्या बॉस साठी मला ड्युटी बजावावीच लागते. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. की मला त्या प्रतिभाच्या मनात त्या सुदर्शन विषयी विष कालवता येईल. काय आमच्या ताईनी आणि त्यांनी निर्णय घेऊन टाकला. उद्याच्या उद्या मला माहिती तुझं प्रतिभावर प्रेम आहे आणि प्रतिभाचं सुद्धा तितकंच प्रेम. गुड. पण माझं सुद्धा प्रेम आहेच की तुझ्यावर. आणि काही वेळेला असं होतं की आपल्याला हवी असलेली गोष्ट नाही मिळत आपल्याला, पण म्हणून त्या गोष्टीचा विचारच करणं बंद करायचं हे नाही पटत. रादर माझा तो स्वभाव नाही. खरं तर मला असं वाटतं की आपल्याला जे हवं असतं ना ते आपल्याला कधी ना कधीतरी मिळतच. नाही ना, तुझ्या बोलण्यावरनं मला असं दिसतं की आयुष्यामध्ये तू खूप भोगलेस. हो, आणि ते भोगलंय म्हणून या सगळ्या गोष्टी मिळवण्याची जिद्द आहे माझ्याकडे. नाहीतर ही जिद्दच माझा विश्वास आहे. त्यामुळे मला माहितीये की मला जे हवंय ते मला मिळणार. जाऊ दे ना, आपण का उगाच भलत्याच गोष्टींवर डोकेफोड करतोय. गुड. आपण मिलॉर्ड, मी ऐकतोय. मगाचपासून बोलतेस फक्त तू. ओके, आता तू बोल, मी ऐकते. मी काय बोलू मला कळलं नाही. अरे हेच की लग्न कसं झालं, काय काय अनुभवलंस तू, आणि 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 काय आणि पहिली रात्र, सुहाग रात, मधुचंद्राची रात,
एक मिनिट नाही ना, एक मिनिट. आय थिंक यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये उगीच नाक खूप असतेस. हे बघ, तुझं हे पर्सनल लाईफ असलं तरीही मला हे सगळं जाणून घ्यायचंय. माझ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे तू. त्यामुळे मला सांग. मला ऐकायचं, मला जाणून घ्यायचं. लग्न कसं झालं? घरगुती पद्धतीने. साध्या म्हणजे भटजींनीच लावलं असेल ना लग्न? हो. मग ते हवन कुंड, मग तो लग्नाचा माहोल, ते हार, सप्तपदी, 7 वचन, मंगळसूत्र, हे हे सगळं ऐकायचंय मला. सांग ना. हा, माझ्याकडनं काय ऐकणार आहेस? म्हणजे ठीक आहे, भटजीने मला सांगितलं आणि मी तसं मम म्हणत करत गेलो, बस. त्यामुळे मला तसं काही तुला फार वर्णन करून सांगता येणार नाही. पण तरी सुद्धा सांग ना हे सगळं. मला माझ्या अभ्यासक्रमासाठी उपयोगी पडेल हे सगळं. प्लीज सांग ना. एक मिनिट. आपण असं करूयात का? काय? प्रात्यक्षिका सहित करून दाखव मला. कमेन, दरवाजा उघडाच आहे. प्रतिभा, तू काय करते इकडे? का आश्चर्य वाटण्यासारखं काय? आश्चर्य म्हणजे अगं, कालच तुझं लग्न झालंय ना. म्हटलं आता 15-20 दिवस तू इकडे फिरकणार नाही, म्हणून मीच हे आपलं सगळं काम करून ठेवण्याचा विचार करत होतो. सम्यक, कमिटमेंट इज कमिटमेंट. मी तुला शब्द दिला होता की नाही? आणि असंही मी लग्न करून काही मोठा तीर नाही मारलेला. बाबांची खूपच इच्छा होती म्हणून नाही नाही म्हणाले. पण बरं झालं तू आलीस. हे बघ, मी काही गावं निवडून ठेवली आहेत आणि काही मेल्सही आलेत एनजीओ मधून. ऍक्च्युली मी तेच वाचत होतो. मी 2 गावं निवडली आहेत आणि मला वाटतं 3-4 दिवसात आपल्याला तिकडे जावं लागेल. म्हणजे अर्थातच तुझी हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार आहे? काम आधी महत्वाचं. ओके. हो, पण आधी मला सुदर्शन आणि बाईंना मात्र सांगायला लागेल. ओके. हे बघ, मी काही इन्फॉर्मेशन काढली. ओके. अगोदर हे मेल्स हे तू वाचून घे आणि नंतर गुगल सर्च वर मी हे 2 ही 2 गावं आहेत, पारनेर आणि त्याच्या बाजूला शिरवळ. सातारा रोडच्या बाजूलाच आहे. ओके. ठीक आहे. फार अशिक्षित माणसं आहेत तिकडे. तर हे तू बघून घे. तोपर्यंत मी मस्तपैकी कॉफी बनवून येतो. ओ, त्या दिवसासारखीच वाटतं कॉफी. वा, मी पण येऊ का? नाही म्हणजे करायला नाही, नुसतंच बघायला तू काय काय इन्ग्रेडियंट्स टाकतोस ते. गुड ट्राय बट नो वे. अरे, माझा एकच तर सिक्रेट आहे, तो मी कोणाजवळही शेअर करणार नाही.
तुम्ही लोकांनी फक्त आस्वाद घ्यायचा व शीण घालवायचा. बर. ठीक आहे. सम्यक, इट्स रिअली इंटरेस्टिंग. प्यायच्या आतच कॉम्प्लिमेंट. आय मीन आय डोंट माइंड. पण चांगलं आहे ना गुगल सर्च. काही शोधायचं असलं, काही माहिती पाहिजे असली, सगळं मिळतं. कॉफी घे. सम्यक, ह्या गावांमध्ये ना खरंच शिक्षणाच्या नावाने खूप बोंब आहे रे. म्हणजे तिथे शाळा आहेत पण नुसत्या 4 भिंती आणि छप्पर. पण त्याचा सुद्धा पावसाळ्यामध्ये काहीच उपयोग होत नाही कारण तिथे खूप तळी साचतात. गावात मुलं आहेत पण त्यांचं शाळेत जायचं नावच नाही. या शाळांना एड दिली जाते पण ती खरंच या मुलांपर्यंत पोहोचते की नाही ते कोणालाच माहित नाही. या मुलांना शाळांमधनं अंडी आणि दूध फुकट दिलं जातं पण खरंच ते त्यांना मिळतंय का याची कोणी चौकशीच करत नाही. कधीतरी एखादा सरकारी अधिकारी भेट द्यायला येणार ही बातमी आधीच मुख्याध्यापकाला लागते आणि मग मुलांना भकोटीला धरून धरून शाळेमध्ये नेऊन बसवावं लागतं. मग 4थीच्या वर्गातल्या मुलाचं वय 18 असेल नाही तर 80. दिसताना वर्गामध्ये दिसतायत मुलं 4च पण पटतालिकेवरती दाखवतात 40 विद्यार्थी. कोणी बघायला येत नाही आणि कोणाला त्याची काही पडलेली नाही. खरंच. आणि तरी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागे आहे. महाराष्ट्राची प्रगतीच नाहीये. आपल्याला हे बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. खरंय. पण काय ना, where there is a will, there is a way. आपल्या इकडे इच्छाशक्तीची कमी आहे. आणि दुसरं म्हणजे आपली शिक्षण पद्धती एवढी जुनी आहे. वर्षानुवर्ष तेच चालू आहे. आपण म्हणतो ठीक आहे, म्हणजे किती मुलं असतील जे टॅलेंटेड असतील, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असेल, जी हुशार असतील, पण योग्य शिक्षण नसल्यामुळे त्यांचं काही होत नाही आणि त्यांचं काही करताही येत नाही. ऑफकोर्स काही नशीबवान मंडळी आहेत जे उच्च स्तरापर्यंत पोहोचले, पण त्यांचं आता असं झालंय की त्यांचं जग फक्त स्वतःपुरतच मर्यादित आहे. कोणी विचार करत नाही की ज्या गावामधून आपण आलो त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही, म्हणूनच सम्यक मला असं वाटतंय की आपण गावागावात जाऊन मुलांना जर कम्प्युटरद्वारे शिक्षण दिलं तर. ओके, त्याने काय होणार? अरे, ही नवी टेक्नॉलॉजी जर आपण गावापर्यंत पोहोचवली तर तिथली पुढची पिढी ती पटकन आत्मसात करेल. आणि कम्प्युटरमध्ये कसं आहे की अभ्यासाबरोबरच खेळ सुद्धा आहेत, मनोरंजन सुद्धा आहे. म्हणजे हसत खेळत मुलं अभ्यास करू शकतील. ग्रेट, दॅट्स अ ग्रेट आयडिया. सुदर्शन, सांग ना. काय बरं, 1 मिनिट, उठ. काय उगीच उठ ना. नाही ना, नको ना. प्लीज उठ ना. काय?
हे बघ, काय? ही खुर्ची आपण मध्ये ठेवली. वाव. समज की हे हवन कुंड आहे. खुर्ची हवन कुंड आहे. सुपर. समज ना, प्लीज हसू नको. बरं समजलो. आणि इथे उजव्या बाजूला भटजी बसले. एक मिनिट. रॉंग. भटजी डाव्या बाजूला होते. बरं डाव्या बाजूला. हवन कुंडाच्या डाव्या बाजूला. ओके. बरं हवन कुंडाच्या डाव्या बाजूला. मग आता मला सांग की फेरे घेताना बायको पुढे असते की नवरा? हा हे मी निश्चित सांगू शकतो तुला. फेरे घेताना प्रतिभा पुढे होती आणि मी मागे. बरं म्हणजे मी इथे पुढे उभी आहे. ग्रेट. म्हणजे जिथे प्रतिभा होती आता मला सांग की भटजी जे काही मंत्र म्हणतात त्याचा अर्थ सांगतात, म्हणजे तुला लक्षात आहे? ऑफकोर्स. मी आंधळ आहे पण आपली मेमरी चिप एकदम शार्प आहे. हा? एक मिनिट. काय? मी वही आणि पेन घेते. लिहून घेतेस? नाहीतर एक काम कर ना, आपण हे करूया. करूया बिरूया नका. मी बसून तुला हे सगळं समजून सांगतो. अगदी तुला ना लग्न बघितल्यासारखं वाटेल. मी बसतो इथे त्यापेक्षा. काय यार, नाही खरंच. उभा राहा. अरे देवा. आणि हे सगळं कर. हे काय बोर झाल्यासारखं लिहून घ्यायचं यार. आणि मी तिकडे असते तर सगळं शूटच केलं असतं. पण काय आता आम्हाला बोलवायचं नव्हतं तुम्हाला. सॉरी म्हंटलंय मी. मग करूयात ना प्लीज. ओके. तुझ्या थिसिस साठी पण महत्वाचं आहे नाही काय? ओके करूया. हा तर प्रतिभा अशी पुढे होती आणि मी मागे. बर. पहिली हवन कुंडाच्या भोवती जेव्हा पहिली फेरी घेतली तेव्हा सप्तपदीमधलं पहिलं वचन होतं, मी तुला आपल्या घरातलं अन्न शिजवून खायला. आणि त्या बदल्यात मी तिला आनंद, सुख आणि शांती. दुसरं वचन, आणि सातवं वचन आणि शेवटचं वचन असं आहे की आपलं प्रेम, आपली मैत्री एक दैवी ना. आणि यापुढे मी स्वार्थाने तुझी, फक्त तुझी झाली आणि मी तिचा, फक्त तिचा. खरंच आज खऱ्या अर्थाने मी तुझी आणि तू माझा झालास. तुला सांगितलं ना काय नाटक चालू आहे. मी तुला सांगितलं ना माझ्या अंगाशी यायचं नाही, तरी पण तू कळत नाही तुला. अरे इतका एक्साइट नको होस. दर्शन मला करता करता राहवलं गेलं नाही म्हणून. दर्शन आय रिअली लव्ह यू. सांगितलं ना अंगाशी यायचं नाही माझ्या. एवढी कॅरेक्टरलेस असशील मला वाटलं नव्हतं. नाही ना माझं लग्न झालंय, लग्न. आणि एका लग्न झालेल्या पुरुषाशी हे असे प्रेमाचे चाळी करताना तुला लाज नाही वाटत? तुला मी सांगतो ना माझ्या अंगाशी यायचं नाही. माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. नाहीये माझं प्रेम तुझ्यावरती.
माझं प्रेम फक्त प्रतिभावरती आहे आणि आयुष्यभर तिच्यावरती राहणार. कळतंय? प्रतिभा माझी बायको आहे आणि तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. नाही करू शकत. शेवटचं सांगून ठेवतोय, जीव घेईन नाही तर मी तुझा. एक मिनिट. हॅलो, हा कोण बोलतंय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? हा पण मॅडम, लग्न मस्त झालं त्या आंधळ्या बरोबर. शट अप. कोण बोलतंय? ही काय पद्धत झाली का बोलण्याची? आणि तू कोण आहेस? सॉरी 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 यार. आणि आंधळा म्हटलं म्हणून रागवू नका, पण कसं मुलगा तसा चांगला आहे. हा, आणि पण तो बेचारा आहे ना. हे बघा, तुम्ही एकतर कोण आहात, काय आहात, कशासाठी फोन केलाय मला काही माहिती नाहीये. आणि जर का तू मला सांगितलं नाहीस पिंट्या माझ्याबद्दल काय काय बोललाय ते, तर अरे काय लावलंय मगाचपासून आंधळा आंधळा? आणि बासरी देखील फार चांगला वाजवतो. डार्लिंग डार्लिंग नैना, आणि तुम्ही कोण होतात सुदर्शनला बिचारे म्हणणारे? एवढी कशी ग भोळी तू? सुदर्शन असं काही करणार नाही, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुदर्शन जाताना काय म्हणाला माहितीये ना? आणि त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी जी नैना नावाची मुलगी ती मला चांगली माहिती आहे. नाही ना, तू असं काही करणार नाहीयेस. मग मला सांग पिंट्या काय काय बोललाय ते.